विठ्ठल भगवान तुमच्या समोर आले तर तुम्ही काय मागाल? मी त्याला काही सुद्धा मागणार नाही. मी अखंडित आहे तोपर्यंत माझी वारी त्याच्यापर्यंत पोचावी आणि हे सोहळा पण मला घडावा. त्याचं नामस्मरण सदैव माझ्या हृदयात राहावं हीच माझी इच्छा आहे. बाकी काहीच नाही. मला काय नको, इतकं पांडुरंगानं भरपूर दिलंय. शरीर फक्त माझं चांगलं राहू दे, हात पाय मजबूत, डोळे. घरात मला काही कमी नाही. माझा पती परमेश्वर आहे, लोक पण माझा एक चांगला आहे, त्याच्या पुढची सून चांगली आहे. नातू जे असं आहे की अगदी कृष्णागत आहे, 9 वर्षाचा आहे, पकवाज 1 नंबर वाजवतो, 3 तास टाळ घेऊन कीर्तनाला उभा राहतो. जर आयुष्यात तुम्हाला काय पाहिजे असेल, आता समजा एखादी गोष्ट मला आयुष्यात मिळणार आहे, तर तुम्हाला काय अपेक्षा आहे की ही गोष्ट मिळावं? मला काहीच नको, मला खूप दिलंय हो, खूप दिलंय या, खूप दिलंय मला, काही नको पांडुरंगास. काय नाव तुमचं? माझं नाव शोभा नामदेव यादव, तालुका पलूस, राहणार मी आमनापूर गावातले आहे. आणि अरुण महाराजांची दिंडी आहे सातारपाड्याची, पण त्यांनी आम्हाला तिकडं लांब न्यायची व्यवस्था केली, त्यांच्यामुळे ह्या आम्हाला आज वारी घडती. रोज किती किलोमीटर चालताय? पहिल्या दिवशी 30 किलोमीटर चाललो आपण, आज 35. वारी करत असताना तुमच्या माथ्यावर आत्ता तुळशी वृंदावन दिसतंय. तुळशी वृंदावनाचं काय महत्त्व आहे? तुम्ही दररोज तुळशीला पाणी घालता का? ते कशा पद्धतीनं बघताय तुळशी वृंदावनाकडे? उठलं की पहिला हातरुणातनं माझ्या चौकटीसमोर तुळस आहे, मी तिचा आधी तोंड बघून नमस्कार करते. नंतर आंघोळ पाणी झालं की माळाला गण लावते आणि तुळशीला पाणी घालून हळदी कुंकू लावून प्रदर्शना घालते. तिच्या पुढं रांगोळी लावून सकाळ संध्याकाळ माझ्या तुळशीमोर ज्योत असते दिव्याची. तुळशीचं महत्त्व म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं आहे. गवळण म्हणाय कधी? आला कसा गोडीला बसला माझ्या जोडीला, ताकाचा डेरा याने फोडीला, लोण्याचा गोळा याने चोरीला. बसले होते बाई मी दारात दारात, येऊन बसला माझ्या घरात बाई घरात. आला कसा गोडीला बसला माझ्या जोडीला, ताकाचा डेरा याने फोडीला, लोण्याचा गोळा याने चोरीला. धन्यवाद. चल.